विद्यार्थी मित्रो, आपण वेक्टर पेपर फर्स्ट मधील चॅप्टर नंबर 5 वेक्टर हे चॅप्टरला आज सुरुवात करणार आहोत. तर ह्या वेक्टर मध्ये आपल्याला काय शिकायचं? सुरुवातीला वेक्टर काय आहे ते आपण घेऊ. तर हे वेक्टरचा शोध केव्हा लागला आणि तो कोणी लावला ते आपल्याला अगोदर पाहावं लागेल. वेक्टर इन्व्हेंटेड इन 19th सेंचुरी, ते 1900 शतकामध्ये त्याचा शोध लागलेला आहे. व्हेन जोसेफ विझार्ड गिब्स अँड ओलिव्हर हेविसाइड्स ऑफ द युनायटेड स्टेट अँड ब्रिटन, या दोन शास्त्रज्ञांनी 19व्या शतकात वेक्टर याचा शोध लावलेला आहे. They studied independently developed vector analysis to express the new law of electromagnetism discovered by the Scots physicist जेम्स क्लास मॅक्सवेल. ह्या जेम्स क्लास मॅक्सवेल हा जो आहे स्कॉटिश सायंटिस्ट फिजिसिस्ट, याने इलेक्ट्रोमॅग्नेटिकचे लॉ डिस्कवर करत त्याने वेक्टरचा शोध लावलेला आहे. पुढे आपल्याला वेक्टर इन्व्हेंटेड बाय, पहिल्यांदा आहे जोसेफ विलार्ड गिब्स. हे बघा, हे त्यांचं छायाचित्र आहे, यांनी सुरुवातीला इन्व्हेंटेड केलं होतं. त्यानंतर हे ऑलिव्हर हेविसाइड्स, हे हेविसाइड्स आहेत, यांनी इन्व्हेंटेड केलेलं आहे. त्यानंतर हे यूज ऑफ वेक्टर इन अ रिअल लाईफ, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेक्टरचा उपयोग काय आहे ते आपल्याला आपण पाहू. तर पहिला उपयोग आहे त्याचा वेदर डिपार्टमेंट, म्हणजे हवामान विभाग जो आहे त्या हवामान विभागामध्ये सुद्धा वेक्टर ह्या चॅप्टर किंवा हाऊस प्रोजेक्ट असतील, ते बिल्डिंग वगैरे असतील, घरं वगैरे बांधायची असतील, तर त्यामध्ये सुद्धा वेक्टर ह्या चॅप्टरमध्ये जे शिकणार आहोत आपण त्याचा वापर केला. त्यानंतर आहे इन्फोग्राफिक्स. आता इन्फोग्राफिक्समध्ये ज्यावेळेस आपल्याला इन्फोग्राफिक्स करायचं असेल, बिझनेस स्टॅटिस्टिक्स टेम्पलेट्स तयार करायचे असतील, त्यावेळेस सुद्धा वेक्टरचा उपयोग केला जातो. त्यानंतर ड्रोन्स, ते ड्रोन वगैरे ज्यावेळेस आपण आकाशात उडवल्यानंतर खालील ज्यावेळेस इमेज घेतो त्यावेळेस सुद्धा वेक्टर याने सुद्धा त्याचा उपयोग केला जातो ह्या ड्रोन. त्यानंतर आहे इलेक्ट्रिक फील्ड. त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये याची डायरेक्शन दाखवण्यासाठी सुद्धा वेक्टरचा उपयोग केला जातो, म्हणून द वेक्टर इज यूज इन अ इलेक्ट्रिक फील्ड. सेकंड, प्रोजेक्टाईल. तर ह्या प्रोजेक्टाईलमध्ये मिसाईल वगैरे आपल्याला सोडायचे असतील किंवा मिसाईल डागायचे असतील त्यावेळेस सुद्धा ह्या वेक्टरचा उपयोग केला जातो. त्यानंतर आहे स्पेस टेक्नॉलॉजी. त्यानंतर डिफेन्स. तर स्पेस टेक्नॉलॉजी म्हणजे रॉकेट वगैरे लॉन्चिंग वगैरे करायचं त्यावेळेस सुद्धा आपल्याला वेक्टर ह्या चॅप्टरचा. डिफेन्स असेल तर डिफेन्समध्ये रडारवरती, आता डिफेन्स म्हणजे काय, एअर डिफेन्स रडार. आता ह्या रडारवरती ज्यावेळेस आपल्याला एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन पाहायची असेल त्यावेळेस सुद्धा आपल्याला वेक्टर ह्या चॅप्टरचं. त्यानंतर आहे डेफिनेशन ऑफ वेक्टर. तर वेक्टरची डेफिनेशन काय, तर अगोदर आपण स्केलर क्वांटिटी बघू. तर स्केलर क्वांटिटी काय असते, अ क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब बाय मॅग्निट्यूड ओनली इज कॉल्ड स्केलर क्वांटिटी. म्हणजे अशी एक क्वांटिटी आहे, अशी राशी आहे की ती पूर्ण व्यक्त करण्यासाठी आपल्याला फक्त परिमाणाची आवश्यकता असते, तिला आपण स्केलर क्वांटिटी म्हणतो. ते एक्झाम्पल जर घेतलं आपण तर मास, लेंथ, टेम्परेचर, एरिया, व्हॉल्यूम, टाइम, डिस्टन्स, स्पीड, वर्क, मनी, व्होल्टेज, डेन्सिटी, रेजिस्टन्स एक्सेट्रा. म्हणजे इथं या जेवढ्या क्वांटिटी दिलेल्या आहेत ह्या सर्व स्केलर क्वांटिटी. स्केलर म्हणजे काय, अ क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब बाय मॅग्निट्यूड ओनली इज कॉल्ड स्केलर क्वांटिटी. त्यानंतर आहे व्हेक्टर क्वांटिटी. आता व्हेक्टर क्वांटिटी कोणाला म्हणायचं, अ क्वांटिटी विच नीड्स टू बी डिस्क्राइब युजिंग बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इज कॉल्ड व्हेक्टर क्वांटिटी. ते व्हेक्टर क्वांटिटी व्यक्त करण्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूड म्हणजे परिमाणाची आणि
दिशांची आवश्यकता असते. ज्यावेळेस आवश्यकता असते त्या क्वांटिटीला आपल्याला व्हेक्टर क्वांटिटी म्हणतात. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर इथं डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, फोर्स, इलेक्ट्रिक फील्ड, ॲक्सलरेशन, मोमेंटम एक्सेट्रा हे त्याचे उदाहरणं देत आहेत व्हेक्टर क्वांटिटी. लक्षात आलं का तुमचं स्केलर क्वांटिटी म्हणजे काय आणि व्हेक्टर क्वांटिटी. त्यानंतर आहे आपल्याला रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर. आता व्हेक्टर रिप्रेझेंटेशन करायचं असेल तर आपल्याला ही डायरेक्टेड लाईन काढावं लागेल. तर बघा ही ज्यावेळेस तुम्ही डायरेक्टेड लाईन काढतात आणि त्या डायरेक्टेड लाईनला जर ॲरो दिला तुम्ही, डायरेक्टेड लाईन इज स्टार्ट और इनिशियल पॉइंट इज ए and end point or terminal point is B. Suppose of a line of action like this. तर ही लाईन ह्या पद्धतीने आहे. ही डायरेक्टेड लाईन जर ह्या पद्धतीने असेल तर सुरुवातीचा जो असतो त्याला इनिशियल पॉईंट म्हणायचं आणि जिथं थांबते त्या ॲरो काढल्यानंतर त्याला टर्मिनल पॉईंट्स म्हणायचं. टर्मिनल्स म्हणजे वी हॅव टू रोटेट, त्याला टर्मिनल्स पॉईंट म्हणतात. म्हणून इथं ए बी या डायरेक्टेड लाईनच्या अलॉंग ए बी व्हेक्टर आपल्याला असं दाखवतं. ए बी त्याच्या डोक्यावर बार होडायचा ते व्हेक्टर झालं. बघा व्हेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय डायरेक्टेड लाईन सेगमेंट. ते ही ए बी जी ए पासून बी पर्यंत ही डायरेक्टेड लाईन. ही डायरेक्टेड लाईन म्हणजे त्याचा ए हा इनिशियल पॉईंट म्हणजे स्टार्टिंग पॉईंट झाला आणि टर्मिनल्स म्हणजे एंड पॉईंट काय झाला त्याचा बी झाला. मग ह्या ए बी अलॉंग हा ए बी व्हेक्टर आहे. ह्या व्हेक्टरला दाखवत असताना त्याच्या डोक्यावर बार काढा किंवा ॲरो दाखवला तर चालतो. दोघं पद्धतीने काढा. द सेगमेंट ए बी ही विथ डायरेक्शन फ्रॉम ए टू बी. आता हे ए बी ची डायरेक्शन काय आहे, ए पासून बी पर्यंत आहे. देन वी डिनोट्स द व्हेक्टर ए बी. बघा इथं ए बी व्हेक्टर कसं डिनोट केलं काय बार आहे. रीड ॲज ए बी बार व्हाईल डायरेक्शन फ्रॉम बी टू ए डिनोट्स द व्हेक्टर बी टू ए. ते डायरेक्शन जर त्याची बी टू ए असेल तर व्हेक्टर कसा डिनोट केला जातो बी टू ए. ए टू बी असेल तर ए बी व्हेक्टर. त्यानंतर अँड इज रीड ॲज बी ए बार. In a vector AB vector, the point A is called as initial point and the point B is called as terminal point. AB directed line असेल तर A पॉइंटला इनिशियल पॉइंट म्हणायचं आणि B पॉइंटला टर्मिनल पॉइंट AB vector. A directed line segment is a part of line of unlimited length which is called as line of support or line of action. एखादी डायरेक्टेड लाईन काढली आपण की ती अनलिमिटेड लेंथ आहे. अनलिमिटेड लेंथ असेल तर तिला आपण म्हणायचं लाईन ऑफ सपोर्ट म्हणायचं किंवा द लाईन ऑफ ऍक्शन म्हणायचं. अँड लाईन ऑफ ऍक्शन ऑफ व्हेक्टर. आता मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर काढायचे. तर मॅग्निट्यूड काढत असताना आपल्याला द मॅग्निट्यूड ऑफ साईज ऑर लेंथ म्हणजे मॅग्निट्यूड काढायचे असेल तर त्याची साईज किंवा लेंथ काढावी लागेल. ऑफ ए बी व्हेक्टर इज डिनोटेड बाय. आता हा ए बी व्हेक्टर असेल तर याची मॅग्निट्यूड काढताना मॉड ऑफ ए बी व्हेक्टर असंही लिहिलं जातं. अँड इज डिफाइंड ॲज द लेंथ ऑफ सेगमेंट. हे नुसतं मॉड ऑफ ए बी व्हेक्टर जरी लिहिलं तरी ह्या ए बी व्हेक्टरची मॅग्निट्यूड किंवा ए बी व्हेक्टर ए बी नुसतं ए बी लिहिलं हा बार नाही दाखवला तर म्हणायचं ए बी व्हेक्टरची ती मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड ऑफ ए बी व्हेक्टर याला वाचायचं असेल तर मॅग्निट्यूड ऑफ ए बी व्हेक्टर इक्वल टू लेंथ ऑफ ए बी. ती त्याची साईज असते ए बी लेंथ असते. मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए व्हेक्टर बी व्हेक्टर सी व्हेक्टर. आता ह्या ए बी सी व्हेक्टर दिलेले आहेत यांची मॅग्निट्यूड लिहायची आपल्याला. तर इथं ह्या पद्धतीने आपल्याला दोन उभ्या लाईनमध्ये व्हर्टिकल लाईनमध्ये व्हेक्टर दाखवायचा. आता ए व्हेक्टर असेल तर व्हेक्टर ए मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए ते ह्या ए व्हेक्टरची मॅग्निट्यूड ही आहे. बी वेक्टरची मॅग्निट्यूड सी वेक्टरची मॅग्निट्यूड रिस्पेक्टिव्हली. द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर डज नॉट डिपेंड्स ऑन इट डायरेक्शन. ते ज्यावेळेस डायरेक्शन वेक्टरची मॅग्निट्यूड ही डायरेक्शनवर डिपेंड नसते. वेक्टरची मॅग्निट्यूड ही डायरेक्शनवर डिपेंड नसते. टाइप्स ऑफ वेक्टर आहेत. मग पहिला आहे तुमचा झिरो वेक्टर. अ वेक्टर हुज इनिशियल अँड टर्मिनल्स पॉईंट्स कोइन्साइड. म्हणजे इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल्स पॉईंट्स
हे जर कोइन्साइड असतील म्हणजे एकमेकांवर असतील. बघा आपण डायरेक्टेड लाईन काढली होती ए आणि बी. तर दोघं ए आणि बी जर एका पॉईंटवरती असतील तर त्याला झिरो वेक्टर म्हणायचं. आणि तो झिरो वेक्टर किंवा त्याला नल वेक्टर म्हणतात. आणि त्याला डिनोट करायचं असेल तर 0 बार या पद्धतीने करतो आपण. द वेक्टर ए वेक्टर ए बी वेक्टर बी रिप्रेझेंट अ झिरो वेक्टर अँड मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर ए वेक्टर अँड बी बी वेक्टर इक्वल 0. बघा इथं मॅग्निट्यूड दाखवायची आहे ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड 0 आहे किंवा त्याची साईज आणि लेंथ ही 0 आहे त्याला झिरो वेक्टर म्हणतात. मग युनिट वेक्टर हा वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज युनिटी म्हणजे 1. दॅट इज 1 इज कॉल्ड ॲज अ युनिट वेक्टर. द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ गिवन वेक्टर ए वेक्टर इज डिनोटेड बाय. डोक्यावर अशी कॅप काढायची टोपी. या ए वेक्टरचा हा ए वेक्टर युनिट वेक्टर झाला. पुढे को इनिशियल अँड को टर्मिनल्स वेक्टर. वेक्टर हॅव्हिंग सेम इनिशियल पॉइंट आर कॉल्ड को टर्मिनल को इनिशियल वेक्टर. वेक्टर हॅव्हिंग सेम इनिशियल पॉइंट म्हणजे एखाद्या वेक्टरचा सेम इनिशियल पॉइंट असेल त्याला आपण को इनिशियल वेक्टर म्हणायचं. वेक्टर्स काही इथं दिलेलं आहे. हे वेक्टरचा इनिशियल पॉइंट काय दोघांचा कॉमन आहे ते सेम आहे. ए वेक्टर आणि बी वेक्टर अशा पद्धतीचे जे वेक्टर असतील त्यांना को इनिशियल वेक्टर म्हणतात. आता को टर्मिनल्स वेक्टर कोणाला म्हणायचं तर वेक्टर हॅव्हिंग सेम टर्मिनल्स पॉइंट आर कॉल्ड को टर्मिनल्स वेक्टर. ते वेक्टरचे टर्मिनल्स पॉइंट हे एकच आहे परंतु इनिशियल पॉइंट हे 2 आहेत. इथं इनिशियल पॉइंट 1 आणि टर्मिनल्स पॉइंट 2. तर याच्या उलटे म्हणून याला को टर्मिनल्स वेक्टर म्हणायचं आणि याला को इनिशियल वेक्टर म्हणायचं. त्यानंतर पुढे इक्वल वेक्टर कोणाला म्हणतात तर इक्वल वेक्टर इथं फिगर दिलेली बघा. ए वेक्टर बी वेक्टर सी वेक्टर आणि डी वेक्टर दिलेला आहे. मग 2 or more वेक्टर आर सेड टू बी इक्वल वेक्टर इफ दे हॅव सेम मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. ते इथं हे 4 वेक्टर यांची जर डायरेक्शन इक्वल असेल डायरेक्शन सेम असेल आणि मॅग्निट्यूड सारखी असेल ते मॅग्निट्यूड पण सारखे आणि डायरेक्शन पण सेम असेल तर त्या वेक्टरला आपण इक्वल वेक्टर म्हणतो. मग इथं बघा ए वेक्टर आणि बी वेक्टर मग या ए वेक्टरची मॅग्निट्यूड आणि बी वेक्टरची मॅग्निट्यूड इक्वल असतील. बघा हे रेडने दाखवलेले आहेत तर हे 2 वेक्टर इक्वल आहेत अँड देअर डायरेक्शन इज लाईक दिस. बघा एकाच डायरेक्शन आहेत एकाच दिशेला आहेत. आर सेम रिगार्डलेस ऑफ इनिशियल पॉइंट वी राईट ए वेक्टर इक्वल टू बी वेक्टर. ते 2 वेक्टर केव्हा इक्वल असतात ज्यावेळेस त्यांची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेम असते. त्यानंतर इक्वल वेक्टर बघा आता वेक्टर ए आणि वेक्टर सी बट डायरेक्शन्स आर नॉट सेम. बघा इथं वेक्टर सी आणि वेक्टर डी आता यांच्या डायरेक्शन जर बघितल्या तर ह्या सेम नाही आहेत म्हणून त्याची मॅग्निट्यूड सुद्धा मॅग्निट्यूड जरी सेम असली तर डायरेक्शन ह्या डिफरंट आहेत म्हणून सी वेक्टर इक्वल टू इज नॉट इक्वल टू डी वेक्टर आहे. ए वेक्टर इज नॉट इक्वल टू सी वेक्टर बट डायरेक्शन्स आर नॉट सेम सो ए वेक्टर इज नॉट इक्वल टू सी वेक्टर. म्हणजे डायरेक्शन जरी मॅग्निट्यूड जरी सारखी असेल परंतु डायरेक्शन जर सेम नसेल तर ते 2 वेक्टर इक्वल नसतात. Here the direction of A vector and D vector same but A vector magnitude of A vector and magnitude of B vector D vector is not equal so A vector is not equal to D vector. बघा इथं मॅग्निट्यूड डायरेक्शन सेम आहे परंतु मॅग्निट्यूड डायरेक्शन ऑफ ए अँड बी सेम आहे परंतु त्यांची मॅग्निट्यूड सारखी नाही आहे म्हणून आपल्याला ए वेक्टर आणि डी वेक्टर हे इक्वल वेक्टर म्हणता येत नाही. काही तर दिलेले आहेत ए वेक्टर आणि डी वेक्टर दोघांची डायरेक्शन सारखी आहे परंतु मॅग्निट्यूड सारखी आहे का नाही आहे म्हणून हे इक्वल वेक्टर. म्हणून इक्वल वेक्टरसाठी काय लागते त्या वेक्टरची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघं सारख्या पाहिजे
तरच ते दोन वेक्टर इक्वल असतात. त्यानंतर आहे निगेटिव्ह ऑफ वेक्टर. आता निगेटिव्ह वेक्टर काय असतो बघा इथं पी क्यू आणि हा क्यू पी दिलेला आहे बघा, याची डायरेक्शन पी क्यू आणि ही क्यू पी ह्या अपोजिट डायरेक्शन आहेत. म्हणून इफ ए इज अ गिवन व्हेक्टर then negative of vector A is a vector whose magnitude is same as that of A vector but whose direction is opposite to that of vector A. जे वेक्टर ए च्या डायरेक्शन अपोजिट असतील आणि मॅग्निट्यूड जर सारखे असतील बघा, मॅग्निट्यूड सारख्या आणि अपोजिट डायरेक्शन असतील तर त्यांना निगेटिव्ह वेक्टर म्हणायचं. काहीतरी डिनोटेड बाय मायनस ए. प्लस इफ पी क्यू वेक्टरला ए वेक्टर आपण अलॉंग पी क्यू लाईन सेगमेंट आहे त्याच्या अलॉंग आपल्याला पी क्यू वेक्टर इक्वल टू ए वेक्टर आहे आणि क्यू पी वेक्टर इक्वल टू मायनस ए वेक्टर आहे. therefore मायनस पी वेक्टर is equal to magnitude of PQ vector equal to minus magnitude of minus QP vector. Collinear vector. Vectors are said to be collinear vector if they are parallel to same line or they are along the same line. ते पॅरलल वेक्टर कोणाला म्हणतात? आता पॅरलल वेक्टर ते कोलिनियर वेक्टर म्हणजेच पॅरलल वेक्टर. हे कोलिनियर वेक्टर काय असतात बघा, एकमेकांना पॅरलल असतात. ते डायरेक्शन डीड नॉट बी रिक्वायर्ड हिअर, म्हणजे इथं डायरेक्शनची गरज नाहीये, फक्त ते एकमेकांना काय आहेत पॅरलल आहेत. बघा इथं ए वेक्टरची डायरेक्शन आणि हा दुसरा वेक्टर दिलेला आहे त्या याची अपोजिट आणि याची या दोघांची अपोजिट डायरेक्शन आहेत. म्हणून इथं बघा असं म्हटलेलं आहे वेक्टर्स आर सेड टू बी कोलिनियर वेक्टर इफ दे आर पॅरलल टू द सेम लाईन ऑर दे आर अलॉंग द सेम लाईन. ते एकाच लाईनला किंवा एकमेकांवर जर कोइन्साइड असतील तर त्यांना पॅरलल वेक्टर किंवा कोलिनियर वेक्टर म्हणतात. फ्री वेक्टर. फ्री वेक्टर कोणाला म्हणायचं का, आता बघा वेक्टर कॅन बी ट्रान्सलेटेड एनीवेअर इन द स्पेस विदाउट चेंजिंग इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, देन सच अ वेक्टर इज कॉल्ड ॲज फ्री वेक्टर. फ्री वेक्टर म्हणजे काय की एखादा वेक्टर आपण स्पेसमध्ये ट्रान्सलेट केला तर त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन जर बदलत नसेल विदाउट चेंजिंग इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन तर त्याला फ्री वेक्टर म्हणायचं. वेक्टर कॅन बी ट्रान्सलेटेड एनीवेअर इन द स्पेस, म्हणजे एखाद्या कुठल्याही स्पेसमध्ये जर एखादा वेक्टर ट्रान्सलेट केला आपण तर त्याची जर मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन जर बदलत नसेल तर त्याला आपण फ्री वेक्टर म्हणायचं. A vector in which the word the initial point of free vector can be taken anywhere in the space killing magnitude and direction same. Localized vector. For a vector of given magnitude and direction, if its initial point is fixed in a space, then such a vector is called as localized vector. जे फ्री वेक्टर आणि लोकलाइज वेक्टर मध्ये फरक काय की लोकलाइज वेक्टर मध्ये इनिशियल पॉइंट हा फिक्स करायचा स्पेस मध्ये, then such a vector is called as localized vector. For example, if there are two stationary cars A and B on a road and the force is applied to the car A, it is localized vector and only car A moves while car B not affected. A आणि B ह्या दोन कार रोडवरती उभे आहेत तर ए कारला जर आपण फोर्स लावला तर ती मूव्ह होईल, बी कार ॲज इन रेस्ट. त्यानंतर ऍक्टिव्हिटी दिलेली इथं बघा, ऍक्टिव्हिटी राईट द फॉलोइंग वेक्टर इन द टर्म्स ऑफ वेक्टर्स पी क्यू आर. तर बघा या फिगर मध्ये जर बघितलं तर ए बी वेक्टरच्या अलॉंग पी वेक्टर, बी सी वेक्टरच्या अलॉंग क्यू वेक्टर आणि ए सी वेक्टरच्या अलॉंग सी ए वेक्टरच्या अलॉंग आर वेक्टर आहे. म्हणून बघा ए बी वेक्टर इक्वल टू बी वेक्टर, बी सी वेक्टर इक्वल टू क्यू वेक्टर, सी बी वेक्टर इक्वल टू मायनस क्यू वेक्टर. डायरेक्शन बघा डायरेक्शन अपोजिट झाली, मॅग्निट्यूड सारखी आहे परंतु डायरेक्शन अपोजिट झाली म्हणून इथं सी बी वेक्टर इक्वल टू मायनस क्यू वेक्टर, ए सी वेक्टर इक्वल टू मायनस आर वेक्टर अपोजिट डायरेक्शन, पी ए वेक्टर इक्वल टू मायनस पी वेक्टर आणि सी ए वेक्टर इक्वल टू सी ए वेक्टर इक्वल टू आर वेक्टर. ते इथं अपोजिट डायरेक्शन असलं तर त्याला निगेटिव्ह म्हणायचं म्हणजे निगेटिव्ह. त्यानंतर आहे अल्जेब्रा ऑफ वेक्टर स्केलर मल्टिप्लिकेशन. ते अल्जेब्रा ऑफ वेक्टर मध्ये काय की वेक्टरवर आता प्रोसेस करायची की वेक्टरला एखाद्या स्केलरने मल्टिप्लाय करायचं. तर इथं पहिल्यांदा आहे
अल्जेब्रा ऑफ वेक्टरमध्ये पहिलं आहे स्केलर मल्टिप्लिकेशन, म्हणजे एखाद्या स्केलरने वेक्टरला मल्टिप्लाय करायचं. समजा लेट ए बी द एनी वेक्टर अँड के बी द स्केलर, देन वेक्टर के ए वेक्टर, द स्केलर मल्टिपल इज डिफाइंड ॲज अ वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज के ए वेक्टर. मॅग्निट्यूड ऑफ के आणि मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर. आता हा स्केलरच आहे, त्याची मॅग्निट्यूड म्हणजे केच राहणार आहे. अँड द वेक्टर ए अँड सेम डायरेक्शन इफ के इज ग्रेटर दॅन 0 अँड अपोजिट डायरेक्शन इफ के इज लेस दॅन 0. जे अपोजिट डायरेक्शन असेल तर हा 0 पेक्षा लहान असेल म्हणजे निगेटिव्ह, आणि सेम डायरेक्शन असेल तर हा पॉझिटिव्ह असतो. अल्जेब्रा ऑफ वेक्टर सेकंड. आता काय स्केलर मल्टिप्लिकेशन. बघा हा वेक्टर ए वेक्टर आहे, त्यानंतर हा 2a, म्हणजे बघा आता हा ए वेक्टर आहे, त्याला स्केलरने मल्टिप्लाय केलं तर तो काय झाला 2a वेक्टर झाला. म्हणजे याच्यापेक्षा याची लांबी साईज लेंथ अँड साईज इज ग्रेटर, इन्क्रीज झाली. त्यानंतर 4a वेक्टर, हा 4a वेक्टर. त्यानंतर -1/2a वेक्टर, म्हणजे तो त्याला छोटा काय, त्यांची डायरेक्शन ही डिफरंट जरी असली तरी त्या स्केलरने, आता यांच्या डायरेक्शन अपोजिट आहेत. बघा याची डायरेक्शन जर ह्या बाजूला असेल पॉझिटिव्ह, तर अपोजिट डायरेक्शनला काय झाला तो मायनस झाला. इफ आता नोट्स काय आहे की इफ के इक्वल टू 0 देन के ए वेक्टर इक्वल टू 0 वेक्टर. स्केलर बरोबर 0 असेल तर तो स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर इज 0 वेक्टर. के अँड के आर कोलिनियर आर पॅरलल वेक्टर. हे जर पॅरलल असतील, टू नॉन झिरो वेक्टर ए वेक्टर अँड बी वेक्टर आर कोलिनियर ऑर पॅरलल इफ ए वेक्टर इक्वल टू बी वेक्टर वेअर एफ इक्वल टू, let a be the unit vector along the non-zero vector, then a vector equal to a vector or unit vector a, or a vector divided by magnitude of a vector equal to a unit vector. म्हणजे a युनिट व्हेक्टरच्या अलॉंग युनिट व्हेक्टर फाइंड करायचा असेल तर आपल्याला a युनिट व्हेक्टर इक्वल टू a व्हेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ a व्हेक्टर. ते इथं a व्हेक्टर डिवाइड बाय a जरी लिहिला तरी चालतो. मॅग्निट्यूड ऑफ a व्हेक्टर म्हणजेच a. तर युनिट व्हेक्टर कसा फाइंड केलेला आहे, a vector of length k in the same direction as k multiplied by a, k multiplied by a vector divided by magnitude of a vector, हे युनिट व्हेक्टर. त्यानंतर हे ट्रायंगल्स लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. आता त्या दोन वेक्टरची ॲडिशन करत असताना आपल्याला ट्रायंगल लॉ घेता येईल. बघा ॲडिशन ऑफ टू वेक्टर आपण असं कन्सिडर केलं की जर ए वेक्टर अँड बी वेक्टर आर एनी टू वेक्टर, देन देअर ॲडिशन ऑर रिझल्टंट इज नोटेड बाय ए वेक्टर प्लस बी वेक्टर. तर हे दोन वेक्टर आहेत बघा त्यांचा. तर हा ए बी, आता बघा इथं सी ए वेक्टर आणि ए बी वेक्टर आणि बी सी वेक्टर. आता बी ए वेक्टर आणि बी सी वेक्टर आर इन सेम डायरेक्शन बट डायरेक्शन इज सी ए वेक्टर. तर आपल्याला लिहिता येईल बी सी वेक्टर इक्वल टू ए वेक्टर, ए वेक्टर इक्वल टू बी वेक्टर. तर बी ए वेक्टर प्लस सी ए वेक्टर इक्वल टू ए बी वेक्टर. ए बी ए वेक्टर प्लस बी वेक्टर इक्वल टू ए बी वेक्टर इज कॉल्ड ॲज अ ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. म्हणजे ट्रायंगल लॉ काय असतं वेक्टर ॲडिशन मध्ये आपल्याला घेता येईल. त्यानंतर ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन ऑफ टू वेक्टर. इफ ए अँड बी आर टू वेक्टर्स, then consider triangle ABC as shown in the figure. A vector and B vector, A plus B is given by vector AC along the third side of the triangle ABC. Third side असेल तर मग A vector plus B vector equal to AB vector plus BC vector AC vector, known as the triangle law of addition of vector A and. फार सोपा आहे, 11 व्यत्यत झालेला आहे आपला. The triangle law can be also be applied by triangle ABC, B vector plus A vector equal to D vector plus AC vector. Thus AC vector equal to A vector plus B vector equal to vector plus A vector. Subtraction of two vectors. आता दोन वेक्टरची वजाबाकी करायची आपल्याला. If A vector and B vector are two vector, then A vector minus B vector equal to A vector plus minus B vector, where minus B vector is the negative vector of the vector B. ह्या बी वेक्टरचा हा निगेटिव्ह वेक्टर आहे. दोघांचं सबट्रॅक्शन ह्या
ए बी वेक्टर दिलेला आहे, ए बी बी सी वेक्टर बी. नाव कन्स्ट्रक्ट द वेक्टर बी डी such that the magnitude is same as the vector BC but the direction is opposite that of it. ज्यावेळेस आपण ट्रायंगल फॉर्म करतो, ट्रायंगल्स लॉ इन वेक्टर ॲडिशन, तर इथं अपोजिट वेक्टर बी हा बी डी असेल, बी डी वेक्टर असेल तर तो काय मायनस बी वेक्टर आहे. किमती टाकलेल्या आहेत आणि अप्लाइंग ट्रायंगल्स लॉ वी गेट. आता आपल्याला ट्रायंगल्स लॉ अप्लाय केला आहे फिगरमध्ये, आपल्याला ए वेक्टर मायनस बी. त्यानंतर आहे पॅरलोग्राम लॉ. तर पॅरलोग्राम लॉ मध्ये सुद्धा 3 वेक्टर कन्सिडर करायचे किंवा 2 वेक्टर जरी कन्सिडर केलं तरी चालेल. Let A vector and B vector be any two vector. Consider AB vector and AD vector along two vector. इथं बघा, हा AB वेक्टर आणि हा AC वेक्टर आहे किंवा हा AB वेक्टर आणि हा AD वेक्टर आहे. AB वेक्टर अलॉंग A वेक्टर आणि AD वेक्टर अलॉंग B वेक्टर. असा आपण ट्रायंगल रेक्टँगल म्हणजे पॅरलोग्राम फॉर्म केला. AC वेक्टर अलॉंग C वेक्टर इक्वल टू A वेक्टर प्लस B इक्वल टू B वेक्टर प्लस A. अशा पद्धतीने आपल्याला ट्रायंगल लॉ वापरता येईल. ए बी सी इथं ट्रायंगल लॉ वापरायचा, ए डी सी इथं सुद्धा ट्रायंगल लॉ वापरायचा, सारखे आहे ना. त्यानंतर हे नोट्स आहेत इथं. तर नोट्स काय आहे, नोट्स पाहू आपण. बघा, ई वेलॉसिटी वेक्टर ए अँड बी आर ऍक्टिंग सायमल्टेनियसली देन वी यूज पॅरलोग्राम्स लॉ ऑफ ॲडिशन. जे वेलॉसिटी असेल, वेलॉसिटी वेक्टर असतील, ए वेक्टर अँड बी वेक्टर हे सायमल्टेनियसली ऍक्ट होत असतील, then we use parallelograms law of addition. If vectors are A and B are acting one after another, म्हणजे एक नंतर दुसरा ऍक्ट होत असेल, then we use the triangles law. Addition vector to its opposite vectors gives zero vector. इथे दिलंय OQ वेक्टर आणि QP वेक्टर हे अपोजिट वेक्टर झाले म्हणून पीपी वेक्टर इक्वल टू 0 वेक्टर झाला. म्हणजे अपोजिट वेक्टरची ॲडिशन ही 0 असते. याच्यावरून आपल्याला त्याच पद्धतीने सुद्धा ट्रायंगल मध्ये सुद्धा तसं दाखवलेलं आहे. therefore triangles are ordered, their resultant is 0 and initial and terminal point becomes same. ते कोइन्साइड झालेले आहेत. त्यानंतर 5 नंबरचा, द ॲडिशन लॉ ऑफ वेक्टर्स कॅन बी एक्सटेंडेड बाय द पॉलिगॉन. पॉलिगॉन मध्ये सुद्धा 4 वेक्टर असतील तर पी क्यू, क्यू आर, आर एस आणि सी टी हे वेक्टर ए बी सी डी सायमल्टेनियसली दिलेले आहेत. तर त्यांचे आपलं ॲडिशन केले तर आपल्याला या पद्धतीने आपल्याला ट्रायंगल्स लॉ वापरता येईल. हा झाला तुमचा पॉलिगॉन असेल तर याच्यामध्ये सुद्धा triangles law वापरता. Thus the vector PT represent the sum of all vector A vector and D vector. This is also called a extended law of addition of vectors or polygonal law of addition of vectors. Polygonal law सोपा आहे, तो काढता येईल. त्यानंतर 6 कॉम्युटेटिव्ह लॉज. A वेक्टर प्लस B वेक्टर इक्वल टू प्लस A वेक्टर. क्रम जरी बदलला वेक्टरचा तरी ॲडिशन बदलत नाही. वेक्टर ॲडिशन इज अ कॉम्युटेटिव्ह. असोसिएटिव्ह इज ऑल्सो ए वेक्टर प्लस बी प्लस सी, ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी. हे 2 वेक्टरचे बेरीज केल्यानंतर तिसरा काढला, नेक्स्टचे 2 वेक्टरची बेरीज नंतर पहिला ॲड केला, सारखा असतो. म्हणून वेक्टर इज अ असोसिएटिव्ह, वेक्टर इज अ कॉम्युटेटिव्ह, वेक्टर इज अ ॲडिटिव्ह. म्हणजे 0 ॲड केला, 0 वेक्टर ॲड केला एखाद्या वेक्टर, तोच वेक्टर. ॲडिटिव्ह इन्व्हर्स, या ए वेक्टरचा इन्व्हर्स मायनस ए वेक्टर हा 0 वेक्टर असतो, इन्व्हर्स येतो. इफ ए वेक्टर अँड बी वेक्टर आर वेक्टर अँड एम अँड एन आर स्केलर देन, तर इथं ए वेक्टर आणि हे बी वेक्टर हे 2 वेक्टर आहेत. एम आणि एन हे जर स्केलर असतील तर आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लिहिता येईल. एम प्लस एन मल्टिप्लाइड बाय ए इक्वल टू एम ए प्लस एन ए. त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ एम मल्टिप्लाइड बाय ए वेक्टर प्लस बी इक्वल टू एम ए प्लस एन बी. आपल्याला हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लिहिता येतो. हे ए वेक्टर आणि बी वेक्टर असतील आणि एम आणि एन जर स्केलर असतील तर.
मल्टिप्लिकेशन असते m मल्टिप्लाइड बाय na वेक्टर mn मल्टिप्लाइड बाय a वेक्टर n मल्टिप्लाइड बाय ma वेक्टर. If magnitude of a vector plus b vector less than equal to a magnitude of a vector plus b vector, known as the triangle inequality. हे इथं ट्रायंगल इनिक्वालिटी. Any two vector a vector and b vector determines a plane and vector a vector and b vector and c minus b vector lies in the same plane. त्यानंतर आहे आपल्याला हा थेरम आहे बघा इथं. टू नॉन झिरो वेक्टर ए वेक्टर अँड बी वेक्टर आर कोलिनियर. हे नॉन झिरो वेक्टर आहेत, हे कोलिनियर आहेत किंवा पॅरलल वेक्टर आहेत. इफ अँड ओनली इफ देर एक्झिस्ट स्केलर m and n, at least one of them is non-zero such that ma vector plus nb vector equals vector. हे प्रूव्ह करत असताना आपल्याला पहिल्या पार्टमध्ये असं प्रूव्ह करता येईल की आपल्याला ए वेक्टर आणि बी वेक्टर कोलिनियर वेक्टर आहेत असं कन्सिडर करावं लागेल. सपोज ए वेक्टर अँड बी वेक्टर आर कोलिनियर वेक्टर. ए वेक्टर आणि बी वेक्टर हे कोलिनियर वेक्टर. देन देर एक्झिस्ट स्केलर. आता स्केलर t इज नॉट इक्वल टू 0 सच दॅट ए वेक्टर इक्वल टू बी वेक्टर. म्हणजे दोन वेक्टर हे कोलिनियर केव्हा असतात किंवा पॅरलल केव्हा असतात की ते एकमेकांच्या स्केलर मल्टिपल असतील त्यावेळेस ते दोन वेक्टर पॅरलल किंवा कोलिनियर असतात. बघा इथं ए वेक्टर इक्वल टू टी बी वेक्टर, ए वेक्टर मायनस टी बी वेक्टर इक्वल टू 0 वेक्टर, एम ए वेक्टर प्लस एन बी वेक्टर इक्वल टू 0 वेक्टर वेर एम इक्वल टू 1 आणि मायनस टी. जर आपण पुट केलं तर आपल्याला सेकंड फर्स्ट पार्ट कॉन्व्हर्सली सपोज एम ए वेक्टर प्लस एन बी वेक्टर इक्वल 0, एम इज नॉट इक्वल टू 0. म्हणून एम ए वेक्टर इक्वल टू बी वेक्टर मायनस एन बी वेक्टर. हा ए वेक्टर असेल तर हा एम ची किंमत टाकलेली आहे बघा, मायनस एन डिवाइड बाय एम बी वेक्टर बी इक्वल टू मायनस एन डिवाइड बाय एम इज अ स्केलर. हे स्केलर आहे आणि तो काय निगेटिव्ह आहे म्हणून ते ए वेक्टर हा बी वेक्टर एकमेकांचे अपोजिट आहेत, निगेटिव्ह आले. यांना आपण स्केलर मल्टिपल म्हणायचं. हा पूर्ण स्केलर असेल तर ए वेक्टर मल्टिप्लाय बी वेक्टर, ए वेक्टर इक्वल टू बी वेक्टर. हा स्केलर मल्टिप्लाइड आहे म्हणून ए वेक्टर आणि बी वेक्टर हे कोलिनियर वेक्टर आहेत किंवा पॅरलल वेक्टर. ए वेक्टर इक्वल टू टी बी वेक्टर और ए वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ बी वेक्टर. therefore ए वेक्टर अँड बी वेक्टर आर कोलिनियर. म्हणजे दोन वेक्टर एकमेकांचे स्केलर मल्टिपल असतील तर ते कोलिनियर पॅरलल असतात. सेकंड करोलरी काय, इफ टू वेक्टर ए वेक्टर अँड बी वेक्टर आर नॉट कोलिनियर and ma plus nb vector 0 vector, then m equal to n equal to can be proved by construct contradiction assuming m is not equal to 0 and n is not equal to 0. Corollary second, if two vectors a vector and b vector are not collinear and ma vector plus nb vector equal to a vector plus b vector, m equal to q. करता येतो तो. त्यानंतर डेफिनेशन ऑफ कोप्लेनर वेक्टर. डेफिनेशन काय असते कोप्लेनर वेक्टर बघा. आता कोलिनियर वेक्टर बघितला की ते पॅरलल वेक्टर कोणाला म्हणायचं. पहिली कंडिशन आहे टू वेक्टर्स आर स्केलर मल्टिपल ऑफ इच अदर, देयरफॉर इट इज अ कोलिनियर और पॅरलल वेक्टर. तर आता कोप्लेनर वेक्टर, टू और मोर वेक्टर्स आर कोप्लेनर इफ दे लाइज इन द सेम प्लेन और इन द पॅरलल प्लेन. ते एका सेम प्लेन मध्ये असतील किंवा पॅरलल प्लेन मध्ये जे वेक्टर असतात त्यांना कोप्लेनर वेक्टर म्हणतात. वेक्टर ए वेक्टर अँड बी वेक्टर आर कोप्लेनर वेक्टर. ए वेक्टर अँड बी, ए वेक्टर अँड सी वेक्टर आर कोप्लेनर वेक्टर. एनी टू इंस्ट्रक्टिंग स्ट्रेट लाइन OA and OB in a space determined in a plane. अशा पद्धतीने आपल्याला सेकंड थेरम घेता येईल. सेकंड थेरम मध्ये सुद्धा बघा ए वेक्टर अँड बी वेक्टर आर नॉन कोलिनियर वेक्टर. नॉन कोलिनियर म्हणजे काय ते कोप्लेनर वेक्टर. अ वेक्टर आर इज अ कोप्लेनर विथ ए वेक्टर अँड बी वेक्टर if only if there exist unique scalar t1 and t2 such that
r vector equal to a vector plus t2 vector. t1 a vector plus t2 b vector. याचाही पहिला पार्ट मध्ये प्रूफ देत असताना सपोज r इज अ कोप्लेनर विथ a वेक्टर अँड b वेक्टर. या a वेक्टर आणि b वेक्टरला r हा कोप्लेनर वेक्टर आहे. To show that there exists unique scalar t1 and t2 such that r vector equal to t1 a vector plus t2 a vector. आपल्याला त्याचा पहिला पार्ट करता येईल. सेकंड काय सांगितलेलं आहे की लेट a वेक्टर बी अलॉंग OA and b vector along OB. Given a vector r with the initial point, let OP vector equal to r, draw a line parallel to OB vector OB meeting OA in a M and parallel to OA meeting B in N. Then ON vector equal to T2 B vector and OM vector equal to T1 A vector for same T1 T2 to R म्हणजे हे रियल आहेत. By triangle law, parallelograms law, we have r vector equal to a vector to b vector. हे थेरम जे आहेत हे आपल्याला परीक्षेला विचारलं जात नाही, परंतु यांच्यावरचे प्रॉब्लेम आपल्याला काही ह्या फिगर मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. या फिगर वरून तुम्हाला बरोबर लक्षात येईल काय आहे ते. त्यानंतर हे पार्ट सेकंड मध्ये सपोज r वेक्टर इक्वल टू T1 a vector plus T2 b vector, we have to show that r vector, a vector and b vector are coplanar vector. As a vector and b vector are coplanar, T1 a vector plus T1 a vector, T2 b vector are also coplanar vector. Therefore, T1 a vector plus T2 b vector, a vector b vector are coplanar vector. Therefore, a vector, b vector and r are vector. युनिकनेस द्यायचा त्याचा. आता युनिकनेस फार सोपं असतं. सपोज वेक्टर आर हा आपण कन्सिडर केला होता. त्यानंतर इक्वेशन पहिलं म्हणायचं कॅन ऑल्सो बी रिटर्न ॲज आर इज. आता हे स्केलर बदललेले आहेत. इथं T1 T2 आहेत, इथं S1 S2 आहेत. याला इक्वेशन सेकंड द्यायचं. सबट्रॅक्ट करायचं सेकंड फ्रॉम फर्स्ट. वी गेट काय भेटणार आपल्याला RHS सारखी आहे, LHS सारखी म्हणून RHSची LHS सारखी म्हणून ती 0 झाली. तर यांची वजाबाकी करायची. T1 मायनस S1 ए वेक्टर प्लस T2 ए वेक्टर हे सुद्धा स्केलरच आहेत. स्केलरचं सबट्रॅक्शन आहे. बट ए वेक्टर अँड बी वेक्टर आर नॉन कोलिनियर वेक्टर. देअरफॉर T1 मायनस S1 इक्वल टू T2 0 हे नॉन कोलिनियर आहे. T1 इक्वल टू S1 and T2 इक्वल टू S2 हे बोथ सेम वेक्टर आहेत. Therefore, the uniqueness is follows. Definition आहे linear combination of vector. आता हे linear combination vector आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहणार आहोत.